पोलीस व सोनालीचे नातेवाईक सोनालीचा शोध घेत असताना दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी सोनाली राहत असलेल्या घरासमोर असलेल्या पाण्याच्या टाकीत एक गोणी तणगत असल्याचे दिसली। ही गोणी टाकीतून पाण्याच्या बाहेर काढण्यात आली। गोणीतून घाण वास येत होता। गोणी उघडून पाहिले असता त्यामध्ये एका 24 ते 25 वर्षीय महिलेचा मृतदेह होता। तो मृतदेह कुजलेला होता। तिचा खून कुणी केला, का केला, कशासाठी केला याची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा। नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील गुरुद्वारासमोर एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे। या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या डबक्यात एका महिलेचा मृतदेह मिळून आला आणि एकदम खळबळ उडाली। नंतर हा मृतदेह सोनाली भानुदास काळे वय 24 हिचा असल्याचे निष्पन्न झाले। मृतदेह मिळाल्यानंतर मृत सोनालीच्या माहेरच्या लोकांनी तिचे सासू सासरे, दीर व जाऊबाई यांनी तिला मारून टाकले अशी फिर्याद पोलीस स्टेशनला दिली। पोलिसांनी त्या चौघांना ताब्यातही घेतले, पण पोलिसांनी आपला तपास सुरूच ठेवल्याने या प्रकरणाला वेगळे वळण आले आणि खरा प्रकार उघडकीस आला। सोनाली भानुदास काळे वय 24 हिचे माहेर तालुका जिंतूर जिल्हा परभणी येथील आहे। संदीप प्रल्हाद हुलगे याची ती बहीण असून 2014 साली जिंतूर येथील भानुदास अंबादास काळे याच्यासोबत तिचा विवाह झाला होता। लग्नानंतर कामधंद्याच्या निमित्ताने नाशिक येथे राहणाऱ्या पतीसोबत सोनाली नांदण्यास आली होती। बांधकामाच्या साईटवरच भानुदास आणि त्याची पत्नी सोनाली राहत होते। सध्या ते उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुरुद्वारासमोर असलेल्या एका इमारतीचे सुरू असलेल्या बांधकामावर राहत होते। दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता अचानक सोनाली बेपत्ता झाली। तिचा पती भानुदास व नाशिक येथे राहणारा तिचा चुलत भाऊ हे तिचा शोध घेऊ लागले, मात्र तिचा शोध लागत नव्हता। ही माहिती मिळताच सोनालीचा सक्का भाऊ संदीप प्रल्हाद हुलगे हाही नाशिक येथे आला आणि त्याने दाजी भानुदास काळे याच्याकडे सोनालीबाबत चौकशी केली आणि तोही तिचा शोध घेऊ लागला। सोनालीचा पती भानुदास आणि तिच्या सासरची माणसे तिला त्रास देत होते। तिचा शारीरिक व मानसिक छळ होत होता। अशा तक्रारी वेळोवेळी सोनालीने भाऊ संदीप याच्याकडे केल्या होत्या। त्यामुळे त्याला दाजी भानुदास व त्याच्या घरच्या लोकांवर संशय येऊ लागला। तुझी बहीण घरातून निघून गेली आहे, ती कुठे गेली आहे हे आम्हाला माहीत नाही असे भानुदासने संदीपला सांगितले। ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी उपनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली। पोलीस व सोनालीचे नातेवाईक सोनालीचा शोध घेत असताना दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी सोनाली राहत असलेल्या गुरुद्वारासमोरील घरासमोर असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये एक गोणी तणगत असल्याचे दिसली। फायर ब्रिगेडच्या पथकास पाचारण करून ही गोणी डबक्याच्या पाण्याच्या बाहेर काढण्यात आली। गोणीतून घाण वास येत होता। गोणी उघडून पाहिली असता त्यामध्ये एक मृतदेह होता। तो मृतदेह कुजलेला होता। मृतदेहाची पाहणी केली असता तो सोनाली हिचाच असल्याचे स्पष्ट झाले। उपनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सोयीस्कर पार पाडला। मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला। दरम्यान सोनालीचा भाऊ संदीप प्रल्हाद हुलगे याने दिलेल्या फिर्यादीनुसार सोनालीचा पती भानुदास अंबादास काळे, सासू सासरे, दीर व जाऊ यांना अटक करण्यात आली। या सर्वांनी सन 2015 पासून सोनालीला शारीरिक व मानसिक छळ करून तिला ठार मारून तिचा मृतदेह तिच्या घरासमोरील पाण्याच्या टाकीत फेकून देऊन पुरावा नष्ट केला अशी तक्रार फिर्यादीत दाखल करण्यात आली होती। त्यामुळे हा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी 5ही आरोपींना ताब्यात घेतले। पोलीस तपास करत असताना त्यांना वेगळीच माहिती मिळाली आणि तपासाला वेगळेच वळण लागले। पोलीस अधिकारी मोनिका राऊत यांनी गुन्ह्याची सत्य घटना पत्रकारांसमोर जाहीर केली। मोबाईल फोडण्याच्या रागातून एका 15 वर्षाच्या पोराने हा खून केला हे उघड झाले। दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 3 वाजता सोनाली व तिच्या सासूमध्ये कडाक्याचे भांडण झाले। झालेले भांडण तिला आपल्या नवऱ्याला सांगायचे होते। तिच्याकडे मोबाईल नसल्याने तिने नेहमीप्रमाणे शेजारी असलेल्या अल्पवयीन मुलाकडे मोबाईल फोन मागितला, मात्र तो मुलगा मोबाईलमध्ये PUBG गेम खेळण्यात मग्न झाला होता। त्याने आपला मोबाईल देण्यास सोनालीला स्पष्टपणे नकार दिला। आधी सासूशी भांडण झाल्यामुळे सोनाली चिडली होती। त्यामध्येच या मुलाने आपल्याला मोबाईल दिला नाही म्हणून ती आणखीन चिडली। तिने रागाच्या भरात त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला आणि तो खाली जमिनीवर फेकून दिला। यामध्ये तो मोबाईल फुटला। मोबाईल फुटल्याचे पाहताच त्या मुलाचा राग अनावर झाला। त्याने तात्काळ शेजारी पडलेला हातोडा घेतला आणि सोनालीच्या तोंडावर आणि डोक्यावर जोरात मारला।
त्यामुळे रक्तबंबाळ होऊन सोनाली खाली कोसळली. क्षणभरात सोनाली गपगार पडली. तिचा जीव गेला होता. हे पाहून तो 15 वर्षाचा मुलगा घाबरला. आपल्या हातून काय झाले असा विचार करून त्या मुलाने सोनालीला घराशेजारील खोरड्यात लपवले. सोनालीची सासू आणि जाऊबाई सोनालीचा शोध घेऊ लागले, मात्र त्यांना ती सापडलीच नाही. भांडण झाल्याने ती रागाने कुठेतरी निघून गेली असेल. राग शांत झाल्यावर ती घरी येईल असा विचार करून त्या दोघी कामाच्या निमित्ताने बाहेर गेल्या. तिकडे घरात कुणी नसल्याचे पाहून तो मुलगा मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची खटपट करू लागला. त्याने सोनालीचा मृतदेह खोरड्याबाहेर काढून एका प्लॅस्टिकच्या गोणीत टाकला. ती गोणी ओढत ओढत आणून त्याने घरासमोर सुरू असलेल्या बांधकामाजवळील पाण्याच्या डबक्यात फेकून दिली. सर्व प्रकार उजेडात आल्यानंतर त्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.